निश्चितच फार मोठी आव्हानं आहेत चित्रपट महामंडळाच्या या पंचवार्षिकमध्ये. गेली 10 वर्ष आम्ही जे काम केलं आहे आणि जे काम अर्धवट राहिलेलं आहे ते पूर्ण करणे प्रामुख्यानं आमची आता सुरुवात असणार आहे. लगेच 7 दिवसात पहिली आमची कार्यकारिणी होती 23 तारखेला पुण्यामध्ये. त्यात प्रामुख्याने वृद्ध कलावंतांचं मानधन असेल, औषधोपचारासाठी आलेले अर्ज असतील किंवा कोल्हापूर शाखेचं इंटेरियरचं काम असेल, अशा अनेक गोष्टी आम्ही चालू करतो आहे. त्याचबरोबर पहिल्यांदाच मराठी चित्रपट संमेलन यावर्षी करायचं आम्ही निर्णय घेतो आहे. त्याचबरोबर मराठी निर्मात्यांसाठी वेगवेगळ्या ठिकाणी थिएटरची निर्मिती करणे यासाठी शासनाच्या जागा ताब्यात घेण्याचंही काम आम्ही 23 तारखेला ठराव म्हणून करतो आहे. अनेक गोष्टी आम्हाला करायच्या आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने कर्मचारी असेल किंवा जे कामगार आहेत, लाईट बॉय, सिटिंग बॉईज किंवा स्पॉट बॉईज यांच्या मानधनामध्ये वाढ करणे हे प्रामुख्याने आमचं काम आहे. बरेच वर्ष झालं जे हायकोर्ट सुप्रीम कोर्टामध्ये ज्यामध्ये वाद चालू होता की ब वर्ग आणि अ वर्ग या कॅटेगरीचं विलिनीकरण, अ वर्गाला मान्यता देणे, हे 23 तारखेच्या पहिल्या मिटिंगमध्येच 45-50 हजार जे अ वर्ग सभासदाचे पात्र आहेत त्यांना मान्यता देणे, अशा अनेक गोष्टी आम्ही करतोय. त्याचबरोबर विक्रम गोखले सरांनी जी पुण्यात 2 एकर जागा वृद्ध कलावंतांच्या वृद्धाश्रमासाठी दिलेली आहे, तर त्याचीसुद्धा आम्ही 23 तारखेला त्याची तरतूद करून त्याही कामकाजाला सुरुवात करतोय. असा बरगतचा कार्यक्रम पहिल्याच मिटिंगमध्ये करून आम्ही जे वचन दिलेलं आहे त्या वचनासाठी काम करणार आहोत. प्रामुख्याने तुमच्या समोरचा प्रश्न आहे की कोल्हापूर चित्रनगरीची योग्य रीतीने त्याची वाटचाल होणे 2016च्या कार्यक्रम आल्यानंतर आम्हीच विनोद तावडे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर चित्रनगरीची डेव्हलपमेंट चालू केली आणि अनेक चांगले भरपूर निधी आम्ही त्यासाठी आणला. आता 2026 ते 31मध्ये प्रामुख्याने या चित्रनगरीमध्ये अजून ज्या ज्या गोष्टी डेव्हलप करायच्या त्या पूर्ण करून चित्रनगरीचं भव्य असं उद्घाटन आणि सुरुवात आम्ही करणार आहोत. अनेक कलाकारांची मागणी आहे आणि त्याचा अध्यक्ष तुम्हाला कॅबिनेट दर्जा मिळावा. तुमच्या या बॉडीचा काही ठराव नाही, निश्चितच हा फार मोठा प्रश्न आहे. मराठी कलावंतांसाठी काम करणारी सर्वात वेगळी संस्था म्हणून अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ काम करते. गेली 60-65 वर्ष काम करत आहे. बऱ्याच मोठ्या हस्तींनी यावर संचालक म्हणून काम केले, अध्यक्ष म्हणून काम केलेले आहे. जवळजवळ महाराष्ट्रातील तमाम निर्मात्यांपासून स्पॉट बॉईजपर्यंत काम करणारी संस्था आहे. फिल्म फेडरेशन ऑफ इंडिया भारतातल्या सर्व संस्थांमध्ये अनेक रिजनल असेल, साऊथ असेल, हिंदी असेल, यामध्ये सर्वात मोठी अशी संस्था आहे आणि एकमेव संस्था की ज्यात निर्मात्यांपासून स्पॉट बॉईजपर्यंत सर्वांना घेऊन काम करणारी संस्था आहे. त्यात 65 ते 70 हजार या संस्थेचे मेंबर आहेत. तर या संस्थेला शासनाने अतिशय पॉझिटिव्हली घेतलं पाहिजे. कलाकारांचं हित करण्यासाठी त्याला निश्चित या महामंडळाला एक कॅबिनेट दर्जा दिला तर त्याचा फायदा कलावंतांना होईल असंही आम्हाला वाटतं. निश्चित आम्हीसुद्धा एक पॉझिटिव्हली याबाबत ठराव करू. आत्ताचं गव्हर्नमेंट अतिशय पॉझिटिव्ह आहे, कलाकारांच्या पाठीशी उभं राहणार आहे, तर ते निश्चित आमच्या या मागणीचा विचार करतील आणि कलावंतांचं आरोग्य असेल, त्यांना लागणारं मेन घरकुल असेल, या योजना आम्ही या महामंडळातर्फे राबवू. निश्चितच याला एक दर्जा मिळावा असं आम्हाला वाटतं. कलाकारांच्या मानधनासाठी अनेक आमच्या 23 तारखेच्या मिटिंगमध्येच प्रत्येक शहरामध्ये जिथे जिथे ऑफिस आहेत तिथं लवाद समिती केली जाईल. रिटायर्ड पोलीस ऑफिसर, रिटायर्ड जज, रिटायर्ड ॲडव्होकेट्स यांच्या माध्यमातून एक लवाद समिती असते. त्या लवाद समितीमार्फत ज्या ज्या कलावंतांचं मानधन थकलेलं आहे ते त्यांना मिळवून देण्याचं काम ती लवाद समिती 23 तारखेपासून करेल.